शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साहित्य, समाज आणि संस्कृती या सगळ्यांचे परस्पर धागेदोरे गुंफलेले असतात. यांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे आणि आज आपण अशा साहित्यिकाशी गप्पा मारणार आहोत जो महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणायचं झालं तर या तिन्हीचा सक्रिय निरीक्षक आहे, किंबहुना महाराष्ट्राचे थिंक टँक असं जर मी त्यांना म्हटलं तर ते वावगे ठरू नये. साहित्यिक म्हणून तर त्यांची कारकीर्द आहेच, पण त्याचबरोबर वाचन संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असणारा प्रकाशक आणि संपादक याही नात्यांनी त्यांचं महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या साहित्य विश्वाला भरीव असं योगदान आहे. ग्रंथालीच्या माध्यमातून वाचकांना वाचतं आणि लेखकांना लिहितं करणारे आणि आता थिंक महाराष्ट्र या वेब पोर्टलच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर जिथे कुठे मराठी माणूस आहे त्याला ज्ञान समृद्ध आणि विचार प्रवृत्त करणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे आपण आज गप्पा मारतो आहोत दिनकर गांगल यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्याची उभारणी झाली तेव्हापासून आत्तापर्यंत खास करून महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीचं तुम्ही खूप जवळून निरीक्षण करता आहात. किंबहुना पत्रकार म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रांची स्पंदनं जी आहेत बदलती ती तुम्ही खूप जवळून अनुभवलेली आहेत. या गप्पांमधून त्याबद्दलची तुमची निरीक्षण आम्हाला ऐकायला मिळतीलच, पण गप्पांना सुरुवात करताना तुमच्या बालपणीचा महाराष्ट्र कसा होता? तुमच्या बालपणी, तरुणपणी तुमच्या अवतीभोवती महाराष्ट्राचं कसं वातावरण होतं आणि नेमका काय विचार घेऊन तुम्ही पत्रकारितेकडे वळलात? नाही, माझं बालपण अगदी खेड्यात गेलं. रोह्यासारख्या खेड्यात 6-7 हजाराची वस्ती होती. तालुका प्लेसवर जरी होती तरी फार महत्त्व नव्हतं. त्या काळची सगळी खेडी ही खूप रिमोट, दूर दूर वाटायची. आत्ता कसं सगळं जग जवळचं वाटतं, त्याच्या उलट होतं. आणि त्यामुळे कसं होतं, आम्ही कुठेतरी अत्यंत खेड्यात दुर्गम भागात राहतो आहे असा सतत भास व्हायचा. म्हणजे मी मॅट्रिकचा रिझल्ट माझा जो लागला तो घेण्यासाठी मला 7 किलोमीटरवर जाऊन पेपर आणावा लागला होता. तर ह्या पद्धतीच्या वातावरणात आमचं बालपण गेलेलं होतं. आणि सडनली आम्ही पुण्यात आलो. मी जर्नलिझमकडे वळलो तो अगदी काय म्हणूया अत्यंत स्वाभाविकपणे किंवा अपघाताने म्हणता येईल असं. मला शिक्षण जे घ्यायचं होतं ते नोकरी करून घ्यायचं होतं. तर नोकरीसाठी मी ज्या अपॉर्च्युनिटीज पाहत होतो त्याच्यामध्ये एक दिवस सकाळमध्ये मी पाहिलं की त्यांना ट्रेनी जर्नलिस्ट हवे होते. तर ती जाहिरात पाहिली आणि मी अर्ज केला. माझ्याकडून त्यांनी एक मोठा इंग्रजी लेख भाषांतर करून घेतला नानासाहेब परुळेकरांनी आणि माझं सिलेक्शन झालं आणि ट्रेनी जर्नलिस्ट म्हणून गेलो मी. पण प्रत्यक्षात ते ट्रेनी जर्नलिस्ट हा काय म्हणूया असावा, त्यांना ॲक्च्युली असे छान वेगवेगळ्या तऱ्हेची इंटरेस्ट असलेले असे विद्यार्थी त्यांना हवे होते. आणि त्यांच्या असे मी, अशोक जैन, सुधाकर अनवलीकर हे सगळे त्या पठडीतून, पांगारकर होता एक, तो पुढे कॅनडात गेला, हे असे सगळे त्या पठडीतून वाढत गेलेले मुलगे आहोत असं म्हणूया. आणि तसं मी जर्नलिझमकडे वळलो. एकदा तिथे गेलो की जर्नलिझमची गोडी येतात. तू फ्रीलान्सर आहे त्यामुळे तुला अंदाज आहे, एकदा जगाची गोडी लागली की मग तुम्हाला जगाकडे सतत जावंसं वाटायला लागतं. तसं झालं ते. प्रत्यक्षात आमची वाढ आणि माझा जर्नलिझमचा याच्याशी तसंच तादृश संबंध काही नाही आहे. पण जेव्हा तुम्ही जर्नलिझमकडे वळलात त्यावेळेसचं वातावरण आणि आजचं वातावरण यामध्ये तर खूप तफावत आहे असं म्हणता येईल का? हां, म्हणजे खूपच तफावत आहे. कारण की आम्ही ज्या तऱ्हेच्या जर्नलिझममध्ये वाढलो तिथे तो व्रताकडून व्यवसायाकडे जात असलेलं जर्नलिझम होतं. म्हणजे आमचे जे संपादक आहेत, माधव गडकरी असतील किंवा गोविंद तळवलकर असतील किंवा मुणगेकर असतील सकाळचे संपादक, हे सगळे कसे व्यावसायिक संपादक होते. त्याच्या आधीची संपादकांची पिढी जी होती ती व्रतस्थ संपादकांची पिढी होती. ते कुठच्या तरी ध्येयाने प्रेरित अशा तऱ्हेने संपादक झालेले होते. हे सगळे लोक हे व्यावसायिक होते आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने करूया
आणि जर्नलिझमचं जे मुख्य तत्त्व असतं की कीप देम इन्फॉर्म्ड, एंटरटेन अँड इन्फॉर्म, हे जे मुख्य तत्त्व आहे ते तत्त्वाला धरून आमचं सगळं वर्तन म्हणजे आमचं जे ज्येष्ठ होते त्यांचं वर्तन होतं आणि स्वाभाविकच आम्ही तेच अनुसरत राहिलो. त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या तऱ्हेचे घटक आणत राहिलो की जे समाजाला खुलवतील, रिझवतील आणि ॲट द सेम टाईम त्यांना एज्युकेट करतील, त्यांच्या जाणीवा समृद्ध करतील. अशा तऱ्हेचे वेगवेगळे घटक त्या जर्नलिझममध्ये यावे हाच आमचा सततच्या काळात ध्यास राहिला. आणि नंतरचा जो जर्नलिझम आहे आत्ताच्या काळातला, त्याचा आणि समाजाचा तादृश काही संबंध नाही आहे. त्याचा आणि सरकारचा संबंध आहे, एस्टॅब्लिशमेंटचा संबंध आहे. जिथे एस्टॅब्लिशमेंट आहे तिथे आत्ताचा जर्नलिझम आहे. बरोबर. नाही, तुम्ही आत्ता जे म्हणालात की लोकांना शिक्षण देणं, त्यांचं प्रबोधन करणं हे मुख्य पत्रकारितेचं एक ध्येय आहे, एक काम आहे. पण त्याला मनोरंजनाची जोड दिल्याशिवाय ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशा पद्धतीचे काही प्रयोगही तुम्ही केलेत, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे रविवार पुरवणीत माझी महाराष्ट्र टाइम्समध्ये आल्यानंतर मी आधी सकाळ केसरीत नोकरी केली, पण नंतर मी महाराष्ट्र टाइम्समध्ये आलो. महाराष्ट्र टाइम्स हे त्यावेळेला एकदम सगळ्यात उच्च शिखर मानावं वर्तमानपत्रातलं, कारण की तिथे मुख्य म्हणजे पगाराच्या श्रेणी होत्या. तो काळ अतिशय अभावाचा होता आणि पगार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. तर ती पगाराची श्रेणी असलेलं एकमेव ऑर्गनायझेशन होती ती म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया. बाकीच्या सर्व ठिकाणी कसं असायचं की तू आलायस का, चल काय काम करू शकतोस तू, मग तुझा पगार एवढा, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट टाईप असायचं. इथे त्यामुळे सगळ्यांचं, महाराष्ट्रभरच्या सगळ्या पत्रकारांचं लक्ष क्षला य हे महाराष्ट्र म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया हे होतं. आणि टाइम्स ऑफ इंडिया ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश मिळाला की उत्तम, सगळं म्हणजे झालं, आपण सुस्थिर झालो, सरकारी नोकरीसारखं एका अर्थाने. तर तिथे सुदैवाने कसे होते, चांगले म्हणजे द्वाब कर्णिक म्हणा किंवा तळवलकर म्हणा, किंवा आता ज्याच रविवार पुरवणीविषयी तू बोलतेस त्या रविवार पुरवणीचा शंकर सारडा हा संपादक होता माझ्या आधी. तो इतका चतुरस्त्र माणूस होता, विलक्षण अभ्यासू, आणि त्याच्या डोक्यात अशा अनेक कल्पना असायच्या. साधनेसारख्या पीठातून तो तयार झालेला मुलगा होता. आणि शिवाय दिल्लीपासून सगळीकडे त्याचं एक्सपोजर होतं. त्यामुळे आणि MA उत्कृष्टरित्या MA पास झालेला होता. असं सगळ्या दृष्टीने वेल क्वालिफाईड, अनेक तऱ्हेच्या त्याच्या, पण त्याचा कल जो होता तो अधिकतर साहित्याकडे होता. त्याने हे हे आपले खानोलकर, नंतर तेंडुलकर यांना ज्या तऱ्हेने, किंवा पाटील हल्ली म्हणतात पाटील, एकेकाळचे जो कुलकर्णी संप्रदाय होता तो जाऊन पाटील संप्रदाय आला. तो पाटील संप्रदाय आला तो त्याच्या काळात आला, समीक्षकांचा पाटील संप्रदाय हा त्यांनी त्या सगळ्या लोकांना प्रवृत्त केलं आणि फोकस केलं, विच इज दॅट वॉज वंडरफुल. म्हणजे त्यांनी इतकी मोठमोठी परीक्षणं केलेली आहेत. सारडा हा फार मोठा माणूस होता. तर त्या सारडाकडून पुढे तो सारडाची अमेरिकेला एक फेलोशिपवर नियुक्ती झाली आणि त्यामुळे तो गेल्यामुळे माझ्याकडे ते काम आलं. माझ्याकडे म्हणजे मी आणि भालचंद्र वैद्य नावाचे माझे सहकारी होते, ते आमच्या दोघांकडे ते काम असायचं. तर त्याच्यातलं मग मी हळूहळू सूत्र माझ्याकडे यायला लागले. आणि त्याच काळामध्ये काय होतं की आम्ही जे सगळे जर्नलिस्ट होतो ना, तरुण जर्नलिस्टचा एक गट आपोआप तयार होतो. तर त्या सगळ्यांची अशी विविध गोष्टींकडे, म्हणजे सामाजिक चळवळींकडे लक्ष होतं, साहित्यिक चळवळींकडे लक्ष होतं, सांस्कृतिक, नाट्य, त्यावेळेला नाटकाच्या अनेक चळवळी तयार होत होत्या. सत्यदेव दुबे आणि त्याची जी सगळी पलटण आहे ती पलटण त्या काळात पुढे पुढे येत होती. तर हे सगळे जे लोक आहेत त्याच लोकांशी आम्ही कनेक्टेड होतो. पुण्याच्या थिएटर अकादमीच्या PDA-पासून थिएटर अकादमी कशी झाली याच्याशी बांधलेले होतो आम्ही. आम्हाला ते सगळं अवगत होतं आणि मग ते नॅचरली वर्तमानपत्रातून ते प्रगट करणं हे आम्हाला जबाबदारी वाटत होती की हे सगळं लोकांच्या समोर यायला पाहिजेत. ह्या ज्या नवीन उर्मी आहेत ते यायला पाहिजेत. आणि अशा तऱ्हेने ते वर्तमानपत्राला जे विविध तऱ्हेचं रूप प्राप्त होत होतं ते असं खास करून रविवारच्या पुरवणीमध्ये ते व्यक्त होऊ लागलं. कारण की समाजाची वाढ तशा अंगाने होत होती. समाज त्यापूर्वी कसा फोकस्ड होता की स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यानंतर स्वराज्य नावाचं एक वेड्यासारखं स्वप्न कोणतरी काही लोक पाहत होते, पण ते व्यर्थ आहे हळूच लक्षात आलं होतं. त्यामुळे प्रत्येकाने आपापला छंद, आपापली कला हे कशा तऱ्हेने जोपासावी अशी करत ते वाढत होता सगळा समाज, आणि बहुअंगाने वाढत होता. तर बहुअंगाने वेगवेगळ्या पातळ्यांवर वाढत गेलेला असताना आम्ही योग्य ठिकाणी होतो असं म्हणू. आणि त्या योग्य ठिकाणी असल्यामुळे आम्ही त्या इन्स्ट्रुमेंट झालो. ते सगळे जे वातावरण होतं ते व्यक्त करण्याचं रविवार पुरवणी, महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी ही इन्स्ट्रुमेंट झाली. नक्कीच. आणि ती अनेक अर्थाने ट्रेंड सेटर म्हणता येईल अशी ठरली. हां, म्हणजे आता त्यावेळेचा जो दलित समाज जागावायला लागला होता, आता नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, दया पवार यांच्या सगळ्या मैफिली, म्हणजे त्यावेळेला कसं होतं
की वर्तमानपत्र ही नुक्कडसारखी होती, म्हणजे सगळ्यांनी येऊन बसावं, मोकळेपणाने गप्पा मारत. आत्ता उलटं आहे, आता त्याचे किल्ले झालेत, आत प्रवेशच मिळत नाही. त्यावेळेला उलटं होतं की लोक किती येत आहेत, म्हणजे माझ्या टेबलावरती सतत 5-7 माणसं बसलेली असायची, अगदी विम दांडेकरांपासून माया डोकर्सपर्यंत, सिंधू डोकर्सपर्यंत. हे सगळं गंमत असायची ना ही सगळी, की एका बाजूला सौंदर्यासाठी हे करणारे आणि दुसऱ्या बाजूला अर्थतज्ज्ञ माणसाचा ध्यास, हे सगळ्या गोष्टी. आणि ते जे बसलेले लोक होते त्यांच्याकडे कुतूहलाने सगळे लोक पाहायचे, येणारे जे व्हिजिटर्स असायचे त्यांनी कुतूहलाने पाहायचे. असा तो समुदाय वाढत होता. ते नुक्कडे बी त्याचं करेक्ट मला असं वाटतं वर्णन केलं, की अशी वर्तमानपत्र समाजाचं अभिसरणही त्या निमित्ताने तिथे घडत होतं. म्हणजे यायचा तो, म्हणजे एक दिवस आमचा एक दुसरा संजीव खांडेकर माझा मित्र होता, त्याला पक्ष्यांचा विलक्षण. तो एक दिवस एका पिशवीत त्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेला, छोटी छोटी पिल्लं पक्ष्यांची घेतली आणि ती घेऊन ऑफिसमध्ये आला. तर तिथे सगळे पत्रकार बसलेले होते, तर मध्येच त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. आता हा चिवचिवाट कुठून येतोय असं म्हणून सगळे कुतूहलाने पत्रकार पाहू लागले. तर ते त्याच्या पिशवीतून त्यांनी हळूच ती पिल्लं बाहेर काढली. तर हे अशी जी विविध तऱ्हेची लोकं होती ना, ही विविध तऱ्हेची लोकं हे त्या वर्तमानपत्रांचा आश्रय होता. आता तुम्ही लोकांना दूर ठेवताय. कम्युनिटी न्यूजपेपर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होतं. आता तुम्हाला कम्युनिटी वर्तमानपत्र सापडणारच नाही. मी आणि अगदी थोडंसं पुढे वाढवून सांगायचं तर मी आणि माझे काही जुने पत्रकार मित्र आम्ही सहज म्हणतो की आपल्याला जर आता एडिटर केलं तर आपण काय करू रे, जर कोणी एडिटर केलं तर मला असं बऱ्याच वेळा वाटतं की ह्याच्यात पहिली कम्युनिटी आणू. आता कम्युनिटीच नाही. आता एका अर्थाने असं म्हणता येईल की कम्युनिटीतही काही घडत नाही. आता प्रत्यक्षात कम्युनिटीतही तसं खूप कमी घडत आहे, पण ठीक आहे. खरं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं की वर्तमानपत्रात तेव्हा समाजाचं एक समग्र चित्र उमटत होतं आणि ते उमटावं ही आपली जबाबदारी आहे, अशी तुमची भावनाही त्यामागे होती. अगदी खरं. तुम्हाला एक पाठ्यवृत्तीही मिळाली होती पत्रकारितेच्या अभ्यासासंदर्भात आणि त्यानिमित्ताने तुम्ही इतरही देशातल्या पत्रकारितेचा अभ्यास केला, तर त्या अनुभवाविषयी थोडं. नाही, ते टॉमसन फाउंडेशन म्हणून होतं. त्यावेळेला काही पत्रकारांना म्हणजे सगळे ऑल इंडिया सिलेक्शन व्हायचे होते. ते प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नावाची दिल्लीची जी संस्था आहे ती करायची. त्यातली महत्त्वाची अट अशी होती की तुमची जी कंपनी असेल जिथे तुम्ही काम करता त्या कंपनीने प्रवास खर्च करायचा होता. तिकडूनचं जे राहणं सगळं बाकीची सगळी व्यवस्था होती ती टॉमसन फाउंडेशन करणार होती. त्यामुळे नॅचरली टाइम्स ऑफ इंडियाचा सपोर्ट मला फार गरजेचा होता प्रवास खर्चासाठी. त्यांच्या पाठिंब्यानेच म्हणजे तळवलकरांच्या पाठिंब्याने मुख्यतः मी ह्याला गेलो, दिल्लीच्या त्या परीक्षेला गेलो. ती ऑल इंडिया परीक्षा असायची. फॉर्च्युनेटली माझा पहिला नंबर आला तिथे आणि त्यामुळे मला ती पाठ्यवृत्ती मिळाली. आणि मग नॅचरली मी लंडनला गेलो. प्रथम लंडनला जवळजवळ 6-1 महिने राहिलो. त्यातले 3 महिने रेग्युलर ट्रेनिंग होतं त्यांच्याबरोबर. त्याच्या वेगवेगळ्या देशातले लोक आलेले होते आणि त्यांच्याबरोबरचं ट्रेनिंग होतं. मोठमोठ्या वृत्तसंस्थांना भेटीगाठी किंवा न्यूजपेपर्सना भेटी. त्याच्यात अतिशय गमतीदार असे एक्सरसाइजेस असायचे की आणि म्हणजे गमतीदारच आहे ते सगळं, की ते सांगायचे की ते असा एक त्यांनी क्ल्यूज द्यायचे आपल्याला. लहानपणी ते शाळेमध्ये हे असायचं ना की मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावरून गोष्ट रचा, तशी एक गोष्ट आहे. त्यावेळेला एक आम्हाला असं दिलं होतं की मुंबईच्या गेटवेवर प्रेसिडेंटच्या हस्ते एक उद्घाटन व्हायचं आहे आणि खूप लोक जमलेत. त्यावेळेला खूप लोक जमायचे ना, गर्दी व्हायची. कुठेही प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर येतो म्हटल्यावर अफाट गर्दी व्हायची. तसे लोक जमले ठिकठिकाणी. गेटवे समोर समुद्र आहे, तर त्या नौकातून वगैरे लोक आलेले आहेत आणि तशा ह्या प्रेसिडेंटच्या ह्याच्यामध्ये प्रेसिडेंट काहीतरी एक मोठी ही करतो, घोषणा करतो प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटशी की असा महाराष्ट्रासाठी आम्ही अशी एक मोठी योजना आखलेली आहे आणि ती असं करूया, अशी काहीतरी घोषणा त्या ह्याच्यात करतो अशी त्याच्यात दिलेली होती. आणि त्याच्यावर एक छोटी ही होती ती म्हणजे त्या नौकांमध्ये जे लोक जमलेले होते त्याच्यातली एक नौका बुडली आणि त्याच्यामध्ये एक खलाशी मरण पावला. तर नॅचरली ह्याच्यावर आम्ही एक्सरसाइज करायचा, म्हणजे ती न्यूज स्टोरी लिहायची. तर मी आमची जी ट्रेनिंग झालं होतं भारतात त्या पद्धतीने मी प्रेसिडेंटची अशी मोठी घोषणा की त्यांनी महाराष्ट्राला असं मोठं देऊ केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चौकट म्हणून ती नौका बुडली आणि त्याच्यात एक माणूस मरण पावला. असं तो आमचा जो ट्रेनर होता तो इतका खवळला, अरे म्हणे एक माणूस मरण पावतो आणि तुम्ही त्याची अशी चौकट करताय, दॅट शुड बी द हेडलाईन. हेडलाईन ती असली पाहिजे. तुम्ही प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर अशा घोषणा करतच असतात, आपण त्याला किती महत्त्व द्यायचं. एरवी नक्की महत्त्व प्राप्त झालं असतं, पण असा अपघात झाल्यावर माणूस मरणं
हे आपल्याकडे सर्रास जे गृहीत धरलं जात होतं ना, गृहीत धरलं जातं. आत्ता तर कमालच वाटते. हल्ली रोज आपल्याला 4 माणसं अपघातात मेली, म्हणजे एकत्र करून हल्ली छापतात की महाराष्ट्रात वेगवेगळ्या अपघातांमध्ये 13 माणसं मेली. म्हणजे आपल्याला काही वाटेनसच झालं आहे त्यामुळे. खरं. तर ते ॲक्च्युली मला प्रथम तिथे जाणीव झाली की माणसाचा मृत्यू एक एवढी मोठी गोष्ट असते. अरे बापरे बापरे बापरे. नक्कीच. आणि काय तुम्हाला जाणवलं, म्हणजे पत्रकारितेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात काही फरक जाणवला का? भारतीय दृष्टिकोन सगळं आणि व्यावसायिक दृष्टिकोन ज्याला म्हणून आपण, की सगळ्या दृष्टीकडे वस्तुनिष्ठ व्यावसायिक पद्धतीने पाहायचं. सगळ्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या हुडकायच्या आणि त्या प्रोजेक्ट करायच्या. म्हणजे माझ्याकडे जो पॉझिटिव्हिझम आला आहे असं जे सगळे लोक म्हणतात, त्याचं मुख्य कारण ते होतं. आणि त्याचं खरं मुख्य कारण म्हणजे मला माणूस असल्याचं प्रथम गवसलं की मी माणूस आहे. भारतात आपल्याला माणूस हो असं वाटतच नाही. हे कोणीही, म्हणजे आय चॅलेंज, तुम्ही परदेशी गेलात ना की तुम्हाला एअरपोर्टवर उतरल्या क्षणापासून इमिग्रेशनला तुम्ही घेत जाता, त्या तिथे जो स्टॅम्प मारतात ना, तिथेही लांबलचक क्यू असतात आपल्याकडे असं. पण ती जी आपुलकी आस्था असते ना तुमच्याकडे माणूस म्हणून पाहण्याची, ती आपल्याकडे आपल्या अंगातच नाही आहे भारतीयांच्या. त्यामुळे भारतीय कुठचाही माणूस समोर आला ना की त्याच्याकडे संशयाने, अविश्वासाने, काहीतरी हा बनावटगिरी करायला आला आहे, अशा पद्धतीनेच आपण एकमेकाकडे पाहतो, अत्यंत मिसट्रस्ट. हे तर तिथे मला प्रथम जाणवलं की माणूस म्हणून, अरे मला माणूस आहे, मी माणूस आहे हे कळणं हे केवढं मोठं असतं. तो आविष्कार, माणूसपणाची किंमत एक आपण म्हणूया, त्याचं भान. त्यामुळे तिथून मग मी आलो तो सगळी माणुसकीच घेऊन आलो ना. त्यानंतर काही दुसरं हेच नव्हतं. मानवाविषयीचा जिव्हाळा, प्रत्येक मानवतेची जी गोष्ट आहे त्याबद्दलचा जिव्हाळा. मग त्याच्यासमोर नक्कीच. मला खरं तर यानंतर अर्थातच ग्रंथालयाकडे वळायचं आहे, कारण एक मोठी चळवळ महाराष्ट्रातली अतिशय महत्त्वाची. आणि पण त्याकडे वळण्यापूर्वी मला एक तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यावर वाचनाचे संस्कार कसे घडले, किंवा वाचनाची गोडी तुम्हाला नेमकी कुठल्या वयाच्या टप्प्यात म्हणा लागली? आणि तुम्ही मगाशी उल्लेख केलात तसं अतिशय दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये तुमचं बालपण गेलं. पण कोकणातली ही गंमत आहे की कितीही दुर्गम भाग असला तर इथे लायब्ररी असायची आणि शाळा असायची. हे कोकणातलं वैशिष्ट्य आहे. कोकणातले म्हणजे मी तर अशा गोष्टी तर इतक्या 100 सांगेन की फारच मजा आहे त्या. तर तिथे आपलं म्हणजे रोह्यामध्ये, आता आपल्याच रोह्यामध्ये म्हणतो, तू पण रोह्याची, मी पण रोह्याचाच आहे, योगायोगाने एकत्र आलो. तर ते रोह्याला वाचनालय होतं, भाटे वाचनालय होतं. त्या भाटे वाचनालयामध्ये जशा आमच्या टीचर साखळकर बाई म्हणून यायच्या आणि आम्ही पण यायचो, म्हणजे मुलं सगळी. आमच्या घरामध्ये बरीच मुलं होतो आम्ही एकत्र. पुस्तक एकच मिळायचं, तर ती आम्ही घरी घेऊन जायचो त्या तिथून. मग त्यावेळेला अर्थातच पेंडसे, कुणी दांडेकर असेच सगळे लेखक असायचे ना, किंवा आपटे. ते घरी घेऊन गेलं की जो कोणाला पहिला वाचेल ना तो सोडायचाच नाही ना. दुसरं मग संध्याकाळी रात्र झाली की इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे कसं व्हायचं की त्या दिव्यात वाचायचं नाही. म्हणजे संध्याकाळ झाली की वाचन आपोआपच बंद व्हायचं त्या व्यक्तीचं. ज्या कोणाच्या समजा बहिणीच्या हातात पडलं असेल तर बहिणी सोडायचीच नाही ते पुस्तक. मग संध्याकाळी विचारायचं, पाडे वेडे म्हणून झाले, शुभंकरोती म्हणून झालं की विचारायचं, अगं ती पुढे काय होतं ग ते श्रीकांतचं, असंच. मग ते रात्रीच्या गप्पांमध्ये त्या कादंबऱ्यांचं किंवा काय जे असेल वाचन, ज्या कोणी वाचलं असेल, जर मी वाचलं असेल तर बहीण विचारणार, भाऊ विचारणार, असं ते सगळं नाटक चालायचं. पण दिवसभर ज्याच्या हाती पुस्तक पडेल तो पुस्तक वाचून टाकायचा आणि ते इतरांना सांगायचा. दुसऱ्या दिवशी दुसरं पुस्तक आणायचं, असं ती सगळी कहाणी चालायची. आणि हे पुस्तकाची ओढ त्यामुळे आपोआपच लागत गेली ना. आणि दुसरा पर्याय नव्हता. वर्तमानपत्र 2-2.5ला आलं की वर्तमानपत्र आणि पुस्तक ह्या प्रकारचं वाचन आम्ही सगळे. आणि वडील आणि आम्ही, म्हणजे वडीलधारे, वडील तसं म्हणत नाही, वडीलधारे आणि आम्ही मुलं यांच्यामध्ये एक मोठी दरी होती. म्हणजे त्या काळात सगळ्याच घरांमध्ये असायची तशी ती दरी होती. त्यामुळे ते त्यांचे उद्योग त्यांचे चालायचे. आम्ही मुलं अतिशय धुमाकूळ ह्या पद्धतीचा अत्यंत गुप्तपणे घालायचो. ते त्यांना कळायचं नाही. ते वडीलधारे आलेत म्हटलं की चिडीचूप, शांतता एकदम. ते असं ते टिपिकल. तिथे जी वाचनाची सवय लागली तर ती पुढे वाढतच गेली. पुण्यात गेल्यावर तर काय सगळा समुद्रच होता. शिवाय अरुण साधू, अशोक जैन हे आमचे पुण्यात गेल्या गेल्या जे साथी जे झाले ते हे दोघं. आणि त्यामुळे मग ते काय, अशोक जैन तर कमालीचा वाचक आणि अरुण साधू एका वेगळ्याच तऱ्हेचा, इतका खोलात जाऊन वाचणारा मुलगा. आणि खूप गंमत यायची. त्या काळातली आमची जी पठणं आहेत वेगवेगळ्या, विशेषतः इंग्रजी नॉव्हेल्स आणि इंग्रजी ह्या प्रकारची जर्नलिझम बेस्ड पुस्तकं, हे इतकं अफाट वाचन झालं त्या काळात. ते फारच अफाट वेगवेगळ्या तऱ्हेचं वाचन झालं. खूपच मजा आली.
नेमकं काय झालं की ग्रंथालीसारखी चळवळ ही निकड बनली महाराष्ट्राची आणि त्यानंतरही वाचन संस्कृतीवरती अनेक प्रकारची आव्हानं म्हणा कायम येत गेली आहेत, थोपली गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या बदलांनी असतील, आपल्या जीवनमानाच्या बदलांनी असतील. तर या सगळ्याला ग्रंथाली साक्षीदार आहे, तुम्ही साक्षीदार आहात. तर याविषयी काय सांगा? नाही, तो काळ असा होता की वाचनाकडे कल होता, परंतु पांढरपेशा वर्गात आणि सुशिक्षित वर्गात वाचनाचं वळण होतं असं म्हणता येईल. पण एका दुसऱ्या बाजूला कसं होतं की खूप मोठ्या प्रमाणावर समुदाय जागृत होत होते, साक्षरता पसरत होती, ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या आणि ती जी सुशिक्षितांची नवीन पिढ्या तयार होत होत्या त्यांचा आणि हे जे पारंपरिक साहित्य आहे यांचा काही कनेक्ट नव्हता. आणि त्यामुळे साहित्य संमेलनं जी भरायची ती 500-700 लोकांची भरायची. पु ल देशपांडे जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा प्रथम असं झालं की 10,000 लोक आले. त्याच्या आधीच्या 2 साहित्य संमेलनांना मला आठवत आहे, महाबळेश्वर बहुधा, आणि ते 500 वगैरे लोक आलेले असतील. 500 कुठे आणि 10,000 कुठे? इतक्या मोठ्या प्रमाणावर समुदाय जागा झाला होता आणि त्यांची अपेक्षा होती. कारण तिथे नाधो महानोर आले होते. नाधो महानोर हे वेगळ्या वर्गातून आलेले कवी ज्यांना पुलंनी एकदम हे रेकग्नाईज केलं, यशवंतराव चव्हाणांनी रेकग्नाईज केलं आणि ते इचलकरंजीला सगळा माहोलच बदलून गेला. तो जो माहोल बदललेला होता त्याची जाणकारी इथूनचे जे रूढ साहित्य प्रकाशक होते, साहित्यकार होते, ते तेवढी घेत नव्हते. आणि आम्हाला ती सतत एक जर्नलिस्ट, जागरूक जर्नलिस्ट म्हणून आम्हालाच जाणवत होतं. त्याच्यातून मग ही सगळी तऱ्हा ध्यानात आली की आपल्याला ह्या सगळ्या नवीन उभरत्या समाजाचे आपल्याला आविष्कार करणं हे फार गरजेचं आहे. तर ते आविष्कार करायचे तर कसं, प्रथम वाचायला पाहिजे. लोकांनी वाचन हे महत्त्वाचं आहे ना, वाचनाशिवाय सगळं व्यर्थ आहे. म्हणून मग आम्ही त्यावेळेची जी काही 5-7 कोटी लोकांची लोकसंख्या होती महाराष्ट्राची, त्या 5-7 कोटी लोकांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातात पुस्तक राहील असं स्वप्न घेऊन आम्ही ग्रंथालयाला आरंभ केला. आणि मग बघता बघता ध्यानात आलं कशा प्रकारची पुस्तकं हवीत, मग सर्व समाजाला आकलन करून घेऊ शकेल अशा तऱ्हेची पुस्तकं हवीत. तर वेगवेगळ्या समाज गटात आपल्याला जावं लागेल. त्याच्यातून मग दलित साहित्याचा प्रवाह झाला, स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह झाला. हे सगळं जे ग्रंथालीनी मागे एक सगळं अंगीकारलं त्याचं कारण आमचं समाजाशी नातं होतं. आणि ते जे नातं होतं त्याच्यामधून त्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या उर्मी ह्या आम्ही जी पुस्तकं प्रकाशित करत होतो त्याच्यामधून व्यक्त होत होत्या. असं ते नातं निर्माण झालं. आणि म्हणून मुख्यतः जे वाचनाकडे लोकांचा कल नव्हता तो वाढत्या समाजामध्ये नव्हता. वाढत्या समाजाला अनुकूल अशा तऱ्हेचं साहित्य निर्माण होत नव्हतं. म्हणून मग कुंठित साहित्य, तळ्यातलं साहित्य असं त्या काळच्या जे पांढरपेशी मध्यमवर्गीय साहित्याचं जे वर्णन व्हायचं ते त्याच्यातून व्हायचं. ते अर्थातच ग्रंथालय आल्यानंतर तो म्हणजे ते काही ग्रंथालय वॉज एन इन्स्ट्रुमेंट अगेन. त्यावेळेला समाज जागा होतच होता, तो कुठच्या ना कुठच्या पद्धतीने व्यक्त होणारच होता. त्याला एक व्यासपीठ, एक निमित्त, ग्रंथालीच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळालं. मग अर्थातच एक 15 वर्ष ग्रंथालीची सतत राहिली. सुदैवाने आम्ही ग्रंथालीच्या नावाने जो एक 500 साधारण म्हणता येईल असा एक मोठा गट तयार झाला ना महाराष्ट्रभर, तो इतका व्होकल आणि इतका जाणकार आणि इतका तज्ज्ञ, विविध विद्याशाखांमध्ये पारंगत. आणि ते पारंगतता कशी होती, तोपर्यंत जे सगळे साहित्य समीक्षक होते ना ते समीक्षक हे प्राध्यापकी होते, अकॅडमिक होते. आम्ही पत्रकार असल्यामुळे नॅचरली पहिली हे लोकांना जायला पाहिजे, ही पुस्तकं लोकांनी वाचायला पाहिजेत. ती प्राध्यापकांनी नाही वाचली तरी चालतील, म्हणजे वाचावी त्यांनी, पण नाही वाचली तरी चालतील. तर हा आमचा जो कल होता त्यामुळे आम्ही पुस्तकं लोकांपर्यंत घेऊन गेलो. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि मग ते साहित्यिकांना म्हणजे एस्टॅब्लिश जे साहित्यकार होते त्या सगळ्यांना त्याचं महत्त्व कळलं. मग साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथालीचा उल्लेख व्हायला लागला, प्रकाशक संमेलनांमध्ये ग्रंथालीचा उल्लेख व्हायला लागला, मुद्रण म्हणजे अध्यक्षांकडून उल्लेख व्हायला लागला. पण त्याचं कारण हे होतं की आम्ही योग्य निदान केलेलं होतं. म्हणजे आमच्याकडून झालेलं होतं असं मी म्हणेन, केलेलं होतं म्हणण्यापेक्षा सुद्धा ते झालेलं होतं. आणि ते बरोबर झाल्यामुळे ते स्वाभाविकच पसरत गेलं. जसजसं पसरत गेलं मग वेगवेगळ्या तऱ्हेची पुस्तकं घडवणं हे क्रमप्राप्त आलं. की विविध जशी समाज गटातून पुस्तकं येतील तशी वेगवेगळी विद्याशाखांमधून पुस्तकं येणं, वेगवेगळ्या व्यवसायांतून पुस्तकं येणं. म्हणजे प्रथम जसं जो आम्ही तळच्या साहित्याला जो भर दिला आणि त्याला साहित्य अकादमीपासून सगळ्यांनी मान्यता जी दिली त्यानंतर दॅट वॉज ग्रंथालीचं क्रेडिट. काय जसं आपण संत साहित्य मानतो, नंतर वेगवेगळ्या तऱ्हेचं जे पारंपरिक साहित्य मानतो कविताचं, तसं ग्रंथालीच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की तळच्या साहित्याला, समाजस्पर्शी साहित्याला मान्यता मिळाली.
ते वाचकांपर्यंत सर्वसाधारण समाज समीक्षकांनी सुद्धा त्याला मान्यता द्यावी लागली. ही महत्त्वाची गोष्ट होती. आणि ती महत्त्वाची गोष्ट घडून आल्यानंतर नॅचरली मग आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने सतत शोध घेत राहिलो ना. त्याच्यात मग 1980 सालापर्यंत, 85 सालापर्यंत, 87 सालापर्यंत हे आमचा धूमधडाका चालू राहिला पुस्तकं घेऊन जाण्याचा. अगदी म्हणजे आम्ही आदिवासी पाड्यांवर गेलो आहे, झोपडवस्त्यांमध्ये गेलो आहे, सगळीकडे जिथे जिथे तुम्ही सांगाल ना महाराष्ट्रात, तिथे ग्रंथालयाची गाडी गेलेली आहे. हे अगदी आपल्याला नक्की सांगता येईल. घडलं काय पुढे नंतर असं की आमच्या असं ध्यानात आलं की काळ बदलतोय. 1989 साली आम्ही इथे वाचन परिषद घेतली. त्यावेळेला वाचन परिषदेमध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी आलेले होते आणि त्यांनाही प्रथम जाणीव झाली. त्यावेळेला आम्ही वाचनाचा जाहीरनामा प्रकाशित केला. तो गेल्या 15 वर्षाचं आमचं जे काम आहे ना, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आम्ही तिथे मानलं होतं की आम्ही ही वाचन परिषद म्हणून सुरू केली, वाचन वर्ष म्हणून सुरू केलं, वाचन परिषदेने जी सांगता व्हावी असं योजलं. परंतु आमच्या ध्यानात जर काही आलं असेल हा वाचनाचा जाहीरनामा लिहित असताना, तर वाचन इन इटसेल्फ ही स्वायत्त गोष्ट नाही आहे. जिज्ञासा ही स्वायत्त गोष्ट आहे. माणसाची जिज्ञासा ही स्वायत्त गोष्ट आहे. सो वाचन वर्ष न म्हणता याला आम्ही आता जिज्ञासा वर्ष म्हणतो. आणि मराठी माणसाची जिज्ञासा वाढणं हे महत्त्वाचं आहे. आणि ती जिज्ञासा ज्या ज्या कारणाने वाढेल, कारण त्यावेळेला जेव्हा मी वाचन वर्ष घेतलं किंवा वाचन परिषद घेतली तेव्हा कम्प्युटर नुकता आलेला होता, PC. आम्ही ॲक्च्युली त्यावेळेच्या शिबिरांमध्ये PC ठेवले होते. हे अच्युत गोडबोले वगैरे मंडळी आहेत, सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते, ही सगळी मंडळी त्यावेळेला कम्प्युटर दाखवायला बसायची मुलांना. हे बघा ह्याच्यावर काय काय गमती दिसतात. तर हे जे होतं ना ते त्यावेळेला आकलन होत होतं. आणि ते सगळं लक्ष्मणशास्त्री जोशींनी पाहिलं, आमचा तो वाचन परिषदेचा जाहीरनामा पाहिला. आणि ते म्हणाले, अहो मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात असं काही पाहिलेलं नाही आहे. म्हटलं हीच तर महत्त्वाची गोष्ट आहे की वाचन हे आपल्याकडे सारखं वाचन 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 म्हणतात ना. वाचन ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण वाचन हे एक माध्यम आहे. अशी अनेक माध्यमं 90 नंतर म्हणजे तो जो काळ पुढे ज्या अडचणी येत गेल्या ना वाचनासमोर, आपण अजून त्या रूढ प्रकारेच वाचनाचा विचार करतोय. ही नवीन नवीन माध्यमातूनही माणसं शिकतायत ना. इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही सजग होत आहेतच, मोबाईलमधूनही माणसं सजग होत आहेत, व्यक्त होत आहेत. सो हे सगळं जाणलं पाहिजे आपल्याला. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये वाचनाचं कुठे स्थान आहे, तर वाचनाचं नक्की आउटस्टँडिंग स्थान आहे. प्रश्नच नाही आहे माणसाच्या वाढीमध्ये. पण ती जर माझी गरजच नसेल, माझी वाढ ही माझी गरज नसेल, मला मनोरंजनच ही माझी गरज असेल, तर मी टेलिव्हिजनकडे जाईन, बरोबर, मी वेब सिरीजमध्ये जाईन. पण मला घडवायचं स्वतःला, तर मला वाचनाशिवाय पर्याय नाही. बरोबर. पण हेही वेगवेगळ्या पद्धतीने जर मांडत गेलं ना लोकांसमोर, तो आमचा पुढे ध्यास राहिला. 1990 नंतर जर आम्ही काही केलं असेल तर व्यावसायिक शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, तांत्रिक शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, हे सतत मांडत गेलो. त्याला अनुरूप अशा तऱ्हेची पुस्तकं प्रकाशित करत गेलो. त्यावेळेला आम्ही एक सगुण सोयाबीन नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. त्याला स्टेट गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळाला म्हणून मुद्दाम सांगतो. ते टेक्नॉलॉजी IIT मधून तयार झालेला एक विद्यार्थी होता तो. त्याला सोयाबीन हे गेल्या 150 वर्षात आलेलं कडधान्य, ते हे कडधान्य आहे कसं गुणी. आणि त्यानंतर आता हे किती मी 1990-92ची गोष्ट सांगतो. आता सोयाबीनला केवढा भाव आलेला आहे पाहते तो. ही सगळी 30 वर्षातली किमया आहे. पण सोयाबीनचं हे महत्त्व जाणणं आणि त्यावेळेला रेखाटणं हे मला असं वाटतं की महत्त्वाचं होतं. आणि हे ग्रंथालीनी जर काही केलं असेल तर हे केलं की सतत समाजस्पर्शी राहिली ती ग्रंथाली. अगदीच. आणि आता तुम्ही जे म्हणालात की लेखकांना लिहितं करणं, तर म्हणजे वाचकांना वाचतं करणं हे तर महत्त्वाचं आहेच. पण हा शोध नेमका कसा घेतला जातो? कारण तुम्ही इतक्या जणांकडून लिहून घेतला आहे, त्या विषयांची निवड असेल, लेखकांची निवड असेल. तर कमिशन रायटिंग हेच थोडी ग्रंथालीचं वैशिष्ट्य राहिलं. म्हणजे आम्ही जेव्हा ग्रंथालीला आरंभ केला तेव्हा पहिली 4 पुस्तकं ही कमिशन्ड पुस्तकं होती. एकही दुर्गा भागवतांचं एक ठरलेलं आधी डूब हे आधी ठरवून केलेलं, म्हणजे नामवंत लेखिका होती, पण त्या आमच्याबरोबरच होत्या. त्यामुळे त्यांनी ते पुस्तक, पण त्यामुळे आम्ही ते भेट पुस्तक दिलं. 3 पुस्तकं ही पहिल्या 25 रुपयाची दिली. ती कमिशन पुस्तकं होती. दीनानाथ मनोहरची रोबो नावाची कादंबरी, राज कपूर आणि त्याचे चित्रपट आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या कथा. आता त्यावेळेला स्त्रियांवरील अत्याचारांना नुकती अशी म्हणजे प्रकाशात येऊ लागले होते. आणि आता जे मान्यताप्राप्त लेखक म्हणजे अनिल अवचट बिचारा गेला आता, अनिल अवचट, अर्जुन डांगळे हे सगळ्यांना आम्ही त्यावेळेला राज्यातल्या असाइनमेंट्स दिल्या की ह्या ठिकाणी जा, तुम्ही ह्या अत्याचाराचा शोध घ्या आणि त्या शोधाची कथा लिहा. आणि अशा त्या अत्याचार. तर ही सगळी कमिशन पुस्तकं होती. नंतर आलेलं आनंद नाडकर्णीची पुस्तकं,
आनंद नाडकर्णीला KEMमध्ये जाऊन आम्ही गाठला. तो पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. मी म्हटलं अरे हे असं पुस्तक आलं आहे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, हे पुस्तकाच्या आधारे आपल्याकडे असं मराठीतलं पुस्तक होणं फार महत्त्वाचं आहे. ते वाचून तोही थक्क झाला. कुठलं पुस्तक होतं? हॉस्पिटल्स आर मेंट टू मेक पीपल इल. बघा, हॉस्पिटल किंवा शिक्षण संस्था ह्या तुम्हाला इलिटरेट ठेवण्यासाठी असतात. असा तो भयंकर मस्त लेखक आहे सगळा. त्याची सिरीजच आहे अशी. तर फारच गमतीदार. तर ते पुस्तक दिल्यानंतर त्यांनी वैद्यक सत्ता नावाचं पुस्तक लिहिलं. अशा तऱ्हेची अनेक पुस्तकं तयार झाली आणि ती पुस्तकं नॅचरली ती समाजस्पर्शी हेच त्याचं सूत्र होतं. बरोबर. ते भिडत गेलं. मला थोडंसं आत्ताच्या अलीकडच्या काळाकडे यायचं आहे, कारण लॉकडाऊन कोरोना काळामध्ये जो आपण सगळ्यांनी अनुभवला त्याचे पुन्हा वाचन संस्कृतीवरती बऱ्याच अंशी परिणाम झालेले दिसतात. कारण एकतर लोकांना हातात वेळ मिळाला, लोक घरात होते अशा वेळेस, आणि आता वाचनाचे वेगवेगळी माध्यम आहेत. म्हणजे मला त्या काळात ग्रंथालयात जाणं शक्य नव्हतं, पण मला माझ्या मोबाईलवरही पुस्तक वाचता येत होतं, लॅपटॉपवरती वाचता येत होतं. तर कोरोना काळाच्या संदर्भात आणि झालेली ही जी माध्यमांतर आहेत वाचनाच्या संदर्भातली, याविषयी तुम्हाला काय वाटतं? किंवा हा एका अर्थाने एक नवीन प्रबोधन युग म्हणता येईल का याला? प्रबोधन युग यस म्हणता येईल, पण हे वाचनाच्या संदर्भात फक्त मर्यादित बोलायचं तर मला असं वाटतं की त्याला एकूण ह्या माध्यमांच्या ह्याच्यात तेवढं वाचनाचं महत्त्व आहे ना तेवढंच राहिलेलं आहे. वाचन त्यामुळे खूप वाढलेलं आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल की नाही, आय एम नॉट शुअर. हे बरोबर आहे तुझं म्हणणं की वेगवेगळ्या माध्यमांतून आता लोक वाचत आहेत, ई-बुक्स वाचत आहेत, मोबाईलवर वाचत आहेत, हे अगदी सत्य आहे. परंतु त्यामुळे एकूण वाचन वाढलं आहे का तर नाही. वाचनाची गरज ही ज्या माणसांची गरज आहे, मी हल्ली त्याचा फार दाखला देतो, तुम्हाला वाटतं बहुधा उचित ठरावा, की तू सतार वाजवतेस, मी फ्ल्यूट वाजवतो. मी फ्ल्यूट का वाजवतो ह्याला काही कारण नाही आहे. मला सतार जर वाजवायला सांगितले की तू सतार वाजव तर मी नाही वाजवणार. तू सतार तुला फ्ल्यूट सांगितलं तू नाही वाजवणार. तर तसा जसा तुझा छंद आहे ना, तसं वाचनाचा छंद आहे. मी काय वाचतो, कशासाठी वाचतो हे माझं मी ठरवतो. आत्ता तेवढा जागेपणा आलेला आहे. गेल्या संबंध म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचं सगळ्यात मोठी काही तर माणूस हा समर्थ झाला आहे आणि माणूस स्वतः ठरवू शकतो विथ द हेल्प ऑफकोर्स. त्याचे जे कोणी कॉन्फिडन्स असतील त्यांच्या मदतीने तो ठरवणार, पण तो त्याचं ठरवतो. मी जस्ट बिकॉज आता मला कॅम्पेनिंग करायचं आहे, मी आता जर यात्रा घेऊन गेलो तर पुस्तकं लोक वाचतील ह्या भ्रमात आम्ही नाही, किंवा कोणीच नाही आहे. कुठच्याही प्रकारची यात्रा आत्ता घेऊन गेली ना, आता आम्ही एक ॲक्च्युली थिंक महाराष्ट्रासाठी वेगळा प्रयोग करतो आहोत. तर आम्हाला इतकी फसगत होते ना, कुठच्याही तालुक्याच्या ठिकाणी 4 माणसं जमवताना बॉम्ब होती. माणसंच जमत नाही खाल्ली, कुठच्याहीच कामासाठी जमत नाहीत. म्हणजे असं नाही आहे. म्हणजे अमिताभ बच्चनला जरी तिथे घेऊन गेलो ना, तरी जर त्याचा इव्हेंट 25 लाख रुपये खर्च करून जर इव्हेंट केला तर तिथे माणसं जिल्ह्यावरची माणसं येतील. पण मी आपला सहज चला अमिताभ माझ्या ओळखीचे आहेत, चला मी आलो, तर एक माणूस येणार नाही अमिताभला पाहायला. कारण आता माणूस स्वतःच्या कोशाच्या बाहेर पडूच इच्छित नाही आहे. आणि तो कोश ह्या विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी समृद्ध केला आहे. म्हणजे तो कोश काय म्हणजे असा नाही आहे, आपण असं कोश म्हटलं ना की तो असं म्हणतो की तो आत, तसं नाही आहे. मला वाटतं की तो खूप समृद्ध होतोय, खूप विस्तारू पाहतोय. आता ते केव्हा कसा प्रगट होईल याचा आता आपल्याला अंदाज नाही बांधता येणार, पण तो प्रगट होणार. त्यामुळे वाचन हे त्या कॉन्टेक्स्टमध्ये अत्यंत महत्त्वाचं राहील. ते वाचणारी माणसंही वाचणारीच राहतील. मी जे सारखा सांगतो ना की 5 लाख लोक आपण धरूया, महाराष्ट्रात 5 लाखाचं टार्गेट ठेवूया आणि 5 लाख लोकांना कसं अपील करायचं, कसं जोडून घ्यायचं ते ठरवूया. आणि मग हे 5 लाख लोक हे आहेत बरोबर वाचनानुकूल, म्हणजे नॉट नेसेसरीली वाचनच फक्त, पण वाचनानुकूल असे असतील की ज्या वाचनातून ज्या ज्या शक्ती आपल्याला साध्य व्हाव्यात अशी ज्यांची इच्छा आहे, असे सगळे ते असतील. ज्याला एक रसिक असं पण म्हणूया. एखादं छोटंसं रोप असतं तसं ग्रंथालीचं पण एक छोटं रोप, आणि जेव्हा ते वाढायला लागलं तेव्हा सर्व मुंबईभर काय सगळीकडेच त्याची चर्चा होऊ लागली. एक पालघरहून गृहस्थ आमच्या घरी आले होते आणि त्यांनी मला विचारलं, 2-2:30ची वेळ होती, की ग्रंथाली, तर आमच्या आजूबाजूला सुद्धा छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ग्रंथाली माहिती झाली होती. ग्रंथाली म्हणजे हे घर. आणि ते आले गृहस्थ आणि मी त्यांना विचारलं, चहा पाणी दिलं, पाणी दिलं, आधी चहा दिला. त्यांना म्हटलं तुम्ही इथे दादरमध्ये वगैरे कशाला कामाला आलात का? तर म्हणे नाही, मला ग्रंथालीची माहिती कळली आणि त्या ग्रंथालीसाठी मी इथे आलो. काय तुमची सभासद फी? म्हटलं नाही, आमची सभासद फी काहीच नाही आहे. तुम्ही 25 रुपये द्यायचे. ही तुम्ही आणि आम्ही मिळून केलेली चळवळ आहे, वाचकांनी वाचकांसाठी सुरू केलेली चळवळ आहे. त्याच्यासाठी काही सभासद
फी वगैरे काही नाही. तुम्ही ही 25 रुपये द्यायची आणि 25 रुपयात 4 पुस्तकं घेऊन जायचं आणि ग्रंथालय जी जी पुस्तकं काढेल ती तुम्हाला त्या पुस्तकाच्या खर्चामध्ये म्हणजे सवलतीत मिळू शकतील. तर ते फार आनंदी झाले आणि चहा पिऊन मला अगदी नमस्कार करून निघून गेले. फार फार ह्याचे अनुभव गाठीशी आहेत. मराठी वाचक म्हणा किंवा मराठी रसिक म्हणा जगभरात पसरलेला आहे आणि तो जो भूस्थानापासून दूर आहे तो कुठेतरी मनाने जवळ येण्याचा अधिक प्रयत्न करतोय का? किंवा आता कोरोना काळामध्ये ज्या ऑनलाईन खूप ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या यामधून काही एक वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसांचं एकीकरण होत आहे का? हां, एकीकरण म्हणण्यापेक्षा असे गट तयार होत आहेत, छान समुदाय तयार होत आहेत, फार छान समुदाय तयार होत आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेची पूर्वी जशी कीर्तनं प्रवचनं असायची ना, आता किती कीर्तनं प्रवचनं चालू आहेत, फारच छान गंमत वाटते. किती वेगवेगळ्या तऱ्हेची ट्रेनिंग चालू आहेत. ट्रेनिंग म्हणजे मी फॉर्मल ट्रेनिंग उद्योगाची वगैरे म्हणत नाही आहे, साधे ज्याला संस्कार वर्ग म्हणूया आपण, अशा तऱ्हेचे संस्कार वर्ग चालू आहेत. हे खूपच मोठ्या प्रमाणावर घडत आहे. त्याच्यात एकसूत्रता नाही आहे. प्रत्येकजण जो स्वतःला काहीतरी घडत आहे. पूर्वी कसं व्हायचं, खेड्यामध्ये ती एक गंमत जी होती ना, ती याच्यामध्ये एकदम ग्लोबल हे झाल्यामुळे पंचायत होते. पंचायत होत असावी, होती असं म्हणणं थोडं धाडसच आहे. पूर्वी कसं व्हायचं की तिथूनचा जो भजनी ग्रुप असायचा रोह्याचा आमचा, तो भजनी ग्रुप आम्हाला नक्की माहिती असायचा की ही 15 जणं त्याच्यात इंटरेस्टेड, कोण टाळ वाजवतो, कोण तबलजी आहे, कोण वगैरे. हे आत्ता कसं काही पत्ताच लागत नाही. कारण ॲडलेडचा एक माणूस असतो, एक नांदेडचा असतो आणि तिसरा इकडून सावंतवाडी येऊन भेटत असतो आणि ते सगळे एकत्र आलेले असतात. एक तर ते ऐकतात. माझा या श्रवण भक्तीवर भयंकर अजिबात विश्वास नाही बरं. श्रवण भक्ती करतात ना, त्याचं मला फार आतून म्हणजे गलबलायला होतं की श्रवण भक्ती बिलकुल चालू देता कामा नाही आहे. वेगवेगळ्या तऱ्हेची प्रवचनं वगैरे हे किती काळ चालवायची, म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर सिरीज असली पाहिजे अशा तऱ्हेची, तर तरच ह्याच्या पुढे आहे. पण आत्ता माझ्या असं ध्यानात येतं आहे की श्रवण भक्तीची सेशन्स जास्त होत आहेत. त्याच्यामुळे उलट आपला समाज हा सतत मागे राहिलेला आहे. मराठी समाज जो मागे राहिला त्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या रिनेसान्स प्रबोधन काळाचं आपण महत्त्व मानतो ना, त्या काळामध्ये सुद्धा जो ठराविक वर्ग सोडला तर बाकीचे सगळे ऐकत राहिले, वाती वळत राहिले किंवा पुराणकथा ऐकत राहिले. तर ते अगदी चालणार नाही. विशेषतः इथे आपल्याला नवीन माध्यमांचा ह्या पद्धतीने सजगपणे वापर होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. तर तसा वापर होण्यासाठी जे नेटवर्किंग हवं ना, ते नेटवर्किंग हा मला असं वाटतं की आता ध्यास असायला पाहिजे. बरोबर. की पूर्वी जे संघटना म्हणून आपण म्हणायचो ना, त्या संघटनांच्या ऐवजी नेटवर्किंग होणं. म्हणजे मला असं सारखं वाटतं की पूर्वी साहित्य परिषद 100 वर्षापूर्वी पुण्याची निर्माण झाली. आता प्रत्येक तालुक्याला लेखक संघ व्हायला पाहिजे. आणि तो लेखक कसा असायला पाहिजे, तर तो लेखक व्हिडिओग्राफर असायला पाहिजे, तो लेखक ऑडिओला प्रवीण असायला पाहिजे. म्हणजे ज्याला येते ते संघामध्ये सगळेच असतील, एकाला सगळे यायला पाहिजे नाही, पण ते सगळे दे वॉन्ट टू एक्सप्रेस. पूर्वी आम्हाला फक्त बोरबू आणि कागद होता, त्यामुळे जो लिहितो तो लेखक. माझं म्हणणं आहे आता जो हे करतोय कॅमेरामन आहे उत्तम, तोही लेखक आहे. तोही त्याच्या अंगाने व्यक्त करतो ना काहीतरी वेगळ्या तऱ्हेचं. सो असे व्यक्त करणारे सगळे लेखक असं म्हणून लेखक संघ जर तालुक्यात निर्माण झाले आणि त्यांचं जर एक फेडरल मोठं स्वरूप तयार झालं ना, तर त्याच्यातून ज्या नव्या उर्मी येतील त्या फार महत्त्वाच्या असतील. त्याच्यात आपल्याला अंदाज येईल. आत्ता जे आपण उगाच आपलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणून सगळ्यांना शिव्या देत सुटतो ना, तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जरा बाजूला ठेवूया. असे संघटित काहीतरी, संघटित म्हणण्यापेक्षा नेटवर्किंगचे काहीतरी प्रयोग करूया. तसे आम्ही करतोय ॲक्च्युली, वी आर ट्राईंग. आणि त्या जोडल्या जाण्याला एक शिस्त असेल, एक एकसूत्रीपणा असेल. याचला जोडून एक मुद्दा विचारावासा वाटतो की लेखक वाचक यांचा संवाद हा फार महत्त्वाचा मानला जातो वाचन संस्कृतीच्या दृष्टीने. तर त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला की आपले लेखक या बदलत्या परिस्थितीचा अधिक फायदा यासाठी घेऊ शकतात का? म्हणजे प्रतिसाद काय होत आहे, या इलेक्ट्रॉनिक माध्यमाची एक उणीव अशी आहे की प्रतिसाद फारच मवाळ म्हणजे नसतोच असं म्हणूया. मोजता येत नाही, मोजता तर येतच नाही, नुसत्या हिट्सवर मोजावा लागतो. कुठचाही माणूस, आता आमच्याकडे एवढे 35-40 हजार नियमित वाचक आहेत आय थिंक महाराष्ट्रावर, किंवा 1,00,000-1,25,000 हिट्स असतात, परंतु पत्र लिहिणारे 6-7च असतात. ते सुद्धा काहीतरी वेगळं असतं आणि खूप छान. म्हणजे मला अजून आठवतं की महाराष्ट्र टाइम्समध्ये 27-27 पत्र यायची.
लेख झाला, काही चूक झाली तर फारच यायची म्हणजे मला. परंतु काही जर सजेशन्स देणारी पत्र 27-35 ती प्रत्यक्षात तिथे येत नाही. आणि त्या महाराष्ट्र टाइम्सचे जेवढे वाचक होते त्यापेक्षा बहुधा आत्ता जास्त फॉलोअर्स थिंक महाराष्ट्राचे असावेत असा माझा अंदाज आहे. नक्कीच. नक्की नाही सांगता येणार, परंतु येस. तर प्रत्यक्ष हे होत नाहीत, गरज पडली की येतात, पण ते क्वचित. बरोबर. पण थिंक महाराष्ट्राचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि त्यामागची तुमची भूमिका काय अपेक्षा आहे थिंक तुमच्या? महाराष्ट्र हे मी एका अर्थाने त्यावेळेला सुरुवातीला मी मराठी विद्यापीठ या नावाने ग्रंथालयात असताना ते हे सुरू केला. ते मराठी विद्यापीठामध्ये अशी कल्पना होती की ही जी पारंपरिक विद्यापीठं आहेत ती मगापासून मी सांगतोय तसं ती फार रूढीबद्ध असतात आणि शिस्तबद्ध असतात. प्रत्यक्षात वेगवेगळे व्यवसाय जसे वाढत आहेत ना तसं ज्ञान खूप अधिक विस्ताराने वाढत आहे. सगळं ज्ञान सर्व पातळ्यांवर खूप विस्ताराने वाढत आहे आणि ते कवेत घेणाऱ्या व्यवस्थाच काही नाही आहे. जी रूढ विद्यापीठं आहेत ती ते कवेत नाही घेऊ शकत. मग त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी तितकंच लूज असं फ्लेक्झिबल अशा स्वरूपाचं एक विद्यापीठ पाहिजे. त्याचे माध्यम अर्थातच ते व्हर्च्युअल विद्यापीठ हवं. ते काही प्रत्यक्षात असं मोठं विद्यापीठ उभारण्याची गरज नाही. मग ते मराठी का तर मराठी समुदायाला आपल्याला नक्की कवेत घेता येईल म्हणून मराठी. असंच कर्नाटकचं विद्यापीठ होऊ शकतं, म्हणजे कन्नड विद्यापीठ होऊ शकतं, कुठचंही भाषाधारित विद्यापीठ होऊ शकतं आणि त्याच्यामधून सर्व जो आधुनिक समाज ॲज वेल ॲज पूर्ण पुरातन समाज जो आहे तो सगळा आपल्याला एकत्र असा काहीतरी त्यातला जो धागा असेल तो धागा बांधता येतो. म्हणजे ग्रंथालय आम्ही जे ज्ञानयज्ञ जो करत होतो त्या ग्रंथालय ज्ञानयज्ञामध्ये एकाच वेळेला आम्ही गडचिरोलीचा आदिवासी आणि मलबार हिलचा राहणारा रहिवासी ह्यांचं नातं कसं आहे हे शोधायचा प्रयत्न करत होतो. ह्यांच्यामध्ये नातं आहेच ना, त्याशिवाय कसं अगदी बी आर चोप्रा भरे पंजाबी असतील, बी आर चोप्रा मी जरा उद्या पण सगळी चोप्रा फॅमिली तुम्ही घ्या, ते इथे येऊन ते मराठी झाले. ते सचिन तेंडुलकर इतकेच पक्के मराठी आहेत. सचिन तेंडुलकरचा मराठी म्हणून जेवढा आम्ही गौरव करतो ना तेवढा बी आर चोप्रांचा आणि यश चोप्रांचा गौरव करायला पाहिजे. तर तसे जे आहेत ना तितकं मराठी पण विस्तारून तितकं कन्नड पण विस्तारून आपण जर हे करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचं हे होईल. तर आमच्यामध्ये ते मराठी विद्यापीठामध्ये तशी धारणा होती. विविध तऱ्हेचे प्रोग्रॅम तसे आखलेले होते. वेगवेगळ्या वसाहती ज्या आहेत ज्या सिंधी डॉमिनेटेड वसाहती आहेत असं म्हणतात. धुळ्याची वसाहत गेलात की ते सगळे सिंधी उद्योजक आहेत. आपण ते मराठीतून बोलतायत ना, मराठीतून व्यवहार करतायत, स्वतःच्या घरी जातील तेव्हा सिंधीत बोलतात, चांगली गोष्ट आहे. तर त्यांना का नाही मराठी म्हणायचे? महाराष्ट्र मराठी ज्यांची कर्मभूमी आहे, कर्मभाषा आहे आणि रूढ कर्मभूमी आणि ते विथ प्राईड सांगतात की माझी कर्मभूमी आहे. अशा तऱ्हेचे सगळं मराठी पण तसंच मी म्हटलं तसं सगळ्या भाषांचं भाषा पण विस्तारूया आणि सगळ्या जगभरचे असे जे लोक आहेत ते एकत्र करायचा प्रयत्न करू. एकत्र म्हणजे पुन्हा एकत्र झेंड्याखाली अशा अर्थानं नाही, नेटवर्किंग. बरोबर. नेटवर्किंग करायचं. तलत मोहम्मदचा ग्रुप असतो, मोहम्मद रफीचा ग्रुप असतो, ते सगळे ऐकतात की नाही आणि ते तलत मोहम्मदच्या ग्रुपमध्येही कधी कधी शिरकाव करतात मोहम्मद रफीवाले. तर हे जे गमती आहेत ना ह्या गमती सगळ्यांनी सगळ्या पद्धतीने सांस्कृतिक सामाजिक पातळीवर कराव्या आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावं आणि मौज करावी. बरोबर. ही तर आम्ही थिंक महाराष्ट्रमध्ये याच्यामध्ये मुख्यतः जो ग्रंथालय ज्ञानयज्ञ आमच्या प्रोजेक्टमध्ये राहून गेलेला जो विषय होता, इथे कसं होतं की ती एकदा पुस्तक छापलं की त्याच्यात बदल नाही करता यायचा. मग बदल करायचा तर पुन्हा नवीन एडिशन काढायचं. ते विद्यापीठामध्ये किंवा आता थिंक महाराष्ट्र नवीन रूप आहे. तर थिंक महाराष्ट्रामध्ये कसं आहे त्याच्यात केव्हाही कसाही बदल करता येतो. बरोबर. तर नवीन संदर्भ अपडेट करता येतो. ते संदर्भ नवीन मिळाला की लगेच तो ॲड करता येतो. तर ती गोष्ट ह्या ऑनलाईन ह्याच्यात होते ती आम्ही आत्ता साधतोय. आणि त्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की महाराष्ट्रातली जी 45,000 खेडी आहेत त्या 45,000 खेड्यामध्ये कर्तृत्व आहे. प्रत्येक खेड्यामध्ये म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आता अंदाज बांधला आहे आमच्या गेल्या 7-8 वर्षाच्या 15 ते 25 अशी कर्तबगार ज्याला म्हणू ना, म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर म्हणता येत नाही बिकॉज तो सेलिब्रिटी क्लास आहे. आम्ही कर्तबगारामध्ये तुम्ही कुठचं कोणाचंही नाव घ्या, देवेंद्र फडणवीसचं घ्या किंवा अजित पवारांचं घ्या किंवा कोणाचंही घ्या, ज्यांचं भरीव योगदान आहे अशी 12-15 माणसं असतातच प्रत्येक. आणि त्यांच्याकडे ऑल इंडियातून माणसं येत असतात. म्हणजे आम्ही ट्रकचे ट्रक सिन्नरला येताना पाहिलेत किंवा करमाळ्याला येताना पाहिलेले आहेत. कुठून? पंजाबातून ट्रक आला शोधत कोणाला? करमाळ्याच्या एका शेतकऱ्याला. कारण काय तर तो सफरचंदाची युनिव्हर्सिटी काढू. युनिव्हर्सिटी म्हणजे त्याला रिसर्च सेंटर काढायचं असतं. त्याने ज्या तऱ्हेचे पेरू बनवलेले असतात, ज्या तऱ्हेची सफरचंद बनवलेली, हे केवढं मोठं कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाचा आपल्याला पत्ताच नाही आहे. बरोबर. तर हे सगळं आम्ही ह्याच्यावर नोट डाऊन करतो.
प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन, प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी जमा करतो आहोत. आणि मग त्याच्यात अर्थातच जे एक महाराष्ट्राचा एक खूप मोठा कोश म्हणूया आपण. कोश ऍक्च्युली महादेव शास्त्री जोशींचा जो कोश होता ना, तो एका माणसाने घडवला. त्यांनी अपार श्रम घेतले, वेड्यासारखे काम केलं. आता हे माध्यम असं आहे की सगळे लोक याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. क्राऊड सोर्सिंग हा आमचा मंत्र आहे की सगळ्या लोकांनी ह्याला द्यावं. पण अर्थात त्यांना प्रेरणा देण्यासाठी मग आपल्याला गावोगावी जावं म्हणजे लागतं. आता आपले दर्शक ऐकता आहेत, प्रेक्षक ऐकतायत, तर तेही कॉन्ट्रीब्यूट करू येस, शकतात. ॲब्सोल्युटली. आत्ता आम्ही 5 तालुक्यांमध्ये ॲक्च्युली अशी एक कॉन्सन्ट्रेटेड मोहीम आखली वेगवेगळ्या प्रदेशात. त्या तालुक्यात जाऊन, तिथे जाऊन तालुक्यातल्या लोकांना अपील करायचं. आमचा महेश खरे आहे, तो वारंवार तिथे जातो, त्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना भेटतो, कॉलेजच्या प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना सांगतो, वेगवेगळे जे बाजार असतात त्या बाजाराच्या ठिकाणी जातो, तिथे लोकांना अपील करतो आणि असं सांगतो की येस, तुमच्याकडे जे ह्या प्रकारचं धन आहे ते धन आम्हाला द्या. वा, तर ते खूपच म्हणजे ते अगदी नक्कीच भविष्यात तर या गोष्टींनी फार मोलाची कामगिरी नक्कीच होणार आहे. म्हणजे आमच्या डोक्यात असं आहे की त्याच्यातून महाराष्ट्राचं समग्र चित्र उभं राहावं. तर आता आम्ही प्रत्येक तालुक्याचं समग्र चित्र कसं उभं करता येईल अशा प्रयत्नात आहोत की ह्या वर्षभरात प्रत्येक तालुक्याचं, हे जे 5 तालुके आहेत त्या 5 तालुक्यांची समग्र चित्र, हे तिथूनच्या कर्तबगार व्यक्ती, त्यांचा जो काही इतिहास असेल तो इतिहास, संस्कृती जी असेल ती संस्कृती. कारण इथे आमच्या असं ध्यानात येतं की अक्षरशः खरोखर जशी कोसावर भाषा बदलते म्हणतो ना, तशी 2-5 कोसांवर संस्कृतीचे पदर बदलतात. अगदी तोच करणारा म्हणजे अगदी तुम्ही हळदी कुंकू घ्या, नाही तर तरंग नावाचा जे ह्याच्यामध्ये असतं कोकणात चालणारा विधी असतो तो घ्या. अक्षरशः महाड आणि खेड यांच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तर ही जी गंमत आहे, ही आणि ह्याच्या नोंदी होणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे त्याच्यात पुरणपोळी. मी एकदा ह्याला नाशिकला सांगितलं की बेळगावची तेलपोळी फार प्रसिद्ध बरं का, असं मी काहीतरी बोललो तिथे. तर पटकन ते विनायकराव पाटील होते, ते म्हणाले तुम्हाला काय माहिती, इथूनची आमच्या सुरगाण्याची तेलपोळी आहे ना ती खरी तेलपोळी, आणि तिथूनची पुरणपोळी खाल तर त्याला काही तोडच नाही. तर सुरगाणा ही सपोज टू बी आदिवासी आहे. तर त्या आदिवासी प्रांतामध्ये पुरणपोळी आणि तेलपोळी इतकी अप्रतिम असते हे आम्हाला विनायकराव पाटील सांगतात. तेवढंच सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी तिथून म्हणजे तिथूनचं जो एक मोठं घर बांधलेलं आहे, तिथे एक राजवाडासारखं घर आहे, ते घर पाडायचं निघालं. तिथूनच्या खासदाराच्या मनात आलं की हे घर आता पाडून तिथे काहीतरी नवीन हे उभा करूया. तर यांनी पाटलांनी 2 आर्किटेक्ट पाठवले आणि त्या राजवाड्याची सगळी आर्किटेक्चरल डिझाईन्स करून ठेवली. आता हा जो ठेवा आहे ना, हा ठेवा किती महत्त्वाचा आहे. हा ठेवा आता येणार हळूहळू आमच्या वेबसाईटवर. बरोबर. असं प्रत्येक ठिकाणचं ह्यासारखं जो काही महत्त्वाची गोष्ट आहे ती तिथे यावी अशी आमची इच्छा आहे. अशा आमच्या अंदाजाने व्हिडिओ, ऑडिओ, लेखन अशा स्वरूपात 1.5 ते 2.25 लाख गोष्टी जेव्हा त्या ह्याच्यावर येतील तेव्हा महाराष्ट्राचं समग्र चित्र तिथे साकार होईल. मला यालाच जोडून एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तरुणांचा यामधला सहभाग किंवा युवा पिढीचं कुतूहल याविषयी काय सांगाल? मला जर तो प्रौढ म्हणत असेल तर मी एकटाच तिथे प्रौढ आहे. बाकीचे सगळे तर आता जो जॉईन झालेला आम्हाला महेश खरे आहे तो एक 50 वर्षाचा असेल, पण बाकीचे सगळे 30 ते 35 या वयोगटातले आहेत. त्यामुळे म्हणजे चित्र सकारात्मक आहे. सकारात्मक आशादायी आहे, खूपच आशादायी आहे. त्यामुळे मी निशंक मनाने माझी पुढची वाटचाल निशंक मनाने पुढे चालतोय. नेहमी तुमच्या वयाचा उल्लेख करावा की करू नये या द्विधा मनस्थितीमध्ये आहे, पण तुमचा उत्साह हा नक्कीच तरुणांनाही लाजवणारा आहे. पण असं जेव्हा नेतृत्व मिळतं तेव्हा तरुणांमध्येही एक नवी ऊर्जा येते, चेतना येते, यात काही शंका नाही. थिंक महाराष्ट्राचं जे एक मोठं चित्र तुम्ही आत्ता आमच्यासमोर प्रकट केलं ते लवकरात लवकर साकार व्हावं, आणि त्यामध्ये अर्थातच आपला सहभाग सरांना अपेक्षित आहे, महाराष्ट्राला अपेक्षित आहे, तो देण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. अक्षरांच्या वाटेवर या भागामध्ये आपण